नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो, आता ज्या सरूने एक सत्य आता नयनताराच्या घरच्या समोर लपून ठेवलेलं होतं, ते सत्य आता थेट कमळीपर्यंत आणि नयनतारा आणि ऋषीपर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर आता हे तिघं मिळून खरंच काही पनिशमेंट आता खोटं बोललेल्या गौरीला उर्फ सरूला उर्फ साधनाला देणार आहेत का, हे आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आणि कशाप्रकारे आता नयनतारा आणि ऋषी या विस्कटलेल्या कुटुंबाला एकत्रित आणतायत, हे सर्व काही आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रेक्षकांनो. म्हणून जबरदस्त ट्विस्ट आहे, स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. आपण आता लगेच एक नवीन जबरदस्त आणि धमाकेदार प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की नयनतारासमोर तर सत्य येतेच, पण त्या प्रोमोमध्ये एक खूप आनंदाची बातमी सांगण्यात आलेली आहे. ते म्हणजे आता राजन आणि गौरी थेट सिद्धटेकला पोचून सर्व काही प्रश्नाचे जे काही प्रश्न आता ऋषी कमळीच्या मनात असतात त्याची उत्तरे स्वतः आता अन्नपूर्णा आजी देणार आहे. तर हो, म्हणून चला काय झालं सविस्तर बघूया. तर इकडे मात्र आता ऋषीने फायनल कमळीला विचारलेलं आहे की खरंच कमळी तुला यायचं नाही आहे का? मी तुला सांगते, जोपर्यंत तू तुझ्या आबांचं आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये येत नाही ना, तोपर्यंत मी नाही येणार आणि तुला सोडून या गावातून कुठंही जाणार नाही आहे. तेव्हा आता इकडे लगेच कमळी बोलते की हे बघा सर, मला नाही यायचं तुमच्यासोबत आणि मला मुंबईलासुद्धा जायचं नाही. तेव्हा आता लगेच इकडे ऋषी बोलतो की हे बघ कमळी, जा आता रात्र झाली, घरी जा. त्यावर आता कमळी बोलते की सर, मी तुम्हाला सांगते की मला नाही यायचं, तुम्ही उद्या सकाळीच निघून जा मुंबईला. त्यावर ऋषी बोलतो की मी नाही जाणार, मी सुद्धा सांगते. त्यावर आता इकडे कमळी बोलते की ठीक आहे, मला तुम्हाला आईला भेटवायचं आहे, तुम्ही उद्या सकाळी लवकरात लवकर माझ्या घरी या. त्यावर ऋषी बोलते की ठीक आहे, मी उद्या सकाळी येतो. तर इकडे दुसरीकडे आता अनिकाने सांगितलेलं असतं नयनताराला की खरंच तो कमळीच्या घरी तर गेला नसेल ना, सिद्धटेक गावात तर गेलेला नसणार ना. म्हणून नयनताराच्या डोक्यात कुठं ना कुठं पालवी फुटते. तिला रात्रभर चैन पडत नाही. ती सतत ऋषीचा विचार करत असते की ऋषी मला न काहीही सांगता चक्क त्या मुलीसाठी सिद्धटेकला गेलेला आहे आणि त्या गावात रेंज नसता, म्हणूनच त्याचा मोबाईल लागत नसता. एरवी तो कुठंही गेला असता तर मला सांगितलं असतं. म्हणून तिने आता लगेच ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता तिला उद्या सकाळी सिद्धटेकला जायचं आणि त्या गावात जाऊन कमळीला भेटून ऋषी काय करतो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आणि त्यानंतरच ऋषीला मुंबईला घेऊन यायचं, असा तिने निर्णय केलेला आहे. तर इकडे मात्र आता ऋषी घरी आलेला असतो, तो म्हणजे कमळीच्या. आता कमळी त्याला चहा पाण्याचं विचारपूस करते. तेव्हा आता ऋषी जोरात ओरडतो की काकू काकू काय करता, या ना बाहेर, मला तुमच्याशी बोलायचं आहे काहीतरी. त्यावर आता लगेच कमळी बोलतो की आई घरी नाही आहे, आई बाहेर गेलेली आहे काही कामानिमित्त. त्यावर आता इकडे नयनतारा लगेच कॉल करते, ते म्हणजे राजन आणि अन्नपूर्णाला. तर आता अन्नपूर्णाच्या घरी लगेच आजोबाची तब्येतीत सुधार झालेला असतो, पण आजोबा सतत एक नाव घेत असतात, ते म्हणजे कमळी कमळी. आता तेव्हा राजन बोलतो की आई काहीही झालं तरी कमळीला आपल्याला बाबांना भेटवण्यासाठी आणावंच लागणार आणि काहीही झालं तरी आपल्याला सिद्धटेकला जावंच लागणार. आणि कारण मी ऋषी तिथं गेलेला आहे असं मला अनिकाने थोडं कानावर आलेलं आहे, म्हणजे बंड्याने सुद्धा सांगितलं होतं, पण ऋषीचा कॉल लागत नाही आहे आणि बंड्याचा सुद्धा लागत नाही. पण डॉक्टरांनी सांगितलं की काहीही झालं तरी बाबांना जे ही सतत नाव घेतात की कमळी कमळी, त्यांची वाचा थोडीफार येत आहे परत, तर त्यांना कमळीला भेटवा असं डॉक्टरांनी सांगितलं. म्हणून मी स्वतः जाते आणि तिला घेऊन येते. त्यावर इकडे आता तेवढ्यातच नयनताराचा कॉल येते आणि नयनतारा बोलते की कशी आहे आजोबांची तब्येत, ठीक तर आहेत ना तुझे बाबा राजन. त्यावर आता लगेच राजन बोलतो की हो सध्या ते ठीक आहे. पण आता लगेच नयनतारा काहीही राजनला सांगत नाही की ऋषी आता सिद्धटेकला आहे असा तिला डाऊट आलेला आहे आणि त्याला आणण्यासाठी ती सिद्धटेकला चाललेली आहे. तर आता नयनतारा पोचलेली असते सिद्धटेकला गावी. तर इकडे मात्र आता आजोबांची तब्येत फक्त कमळीमुळे सुधारू शकते, तिचं सतत ते नाव घेत असतात. म्हणून आता राजनसुद्धा सिद्धटेकला जाण्यासाठी निघते. तर आता मधात आजी बोलते की ठीक आहे राजन, थांब थोडा वेळ, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. आणि त्याच
कारणाने मी कमळीच्या आईलासुद्धा भेटू शकतो. प्रचंड वेळा तिने भेटा भेटा असं बोलले, पण कधी भेटच घडून नाही आली रे आमची. आणि मी फोटोसुद्धा बघितला नाही. मला त्या माऊलीला बघायचं आहे की जिने एवढी चांगली व्यक्ती, एवढी चांगली मुलगी घडवली आहे. खरंच तिला मला भेटावंसं नक्की आवडेल. त्यावर आता इकडे हे दोघंसुद्धा सिद्धटेकला पोचतात. तर तेवढ्यातच आता ऋषी लगेच कमळीची आई जोरजोरात ओरडते की कमळे हे घे ग, कारण तिने एक पोतं आणलेलं असतं भरलं, म्हणून आता ती पोतं उतरवण्यासाठी कमळीला आवाज देतो. त्यावर आता कमळीला ऋषी बोलतो की ठीक आहे, थांब कमळी, मी जातो. त्यावर आता त्याला आवाज कुठं ना कुठं ओळखीचा वाटतो, म्हणून तो आता कमळीच्या आईची हेल्प करण्यासाठी जातो आणि ते पोतं खाली ठेवतो ओट्यावरती. तेवढ्यातच आता सरूला काही माहिती नसतो की कमळी नाही तर मागून ऋषी आलेला आहे घरी, म्हणून तो आता चेहऱ्यावर आलेला घाम पुसतो, तर तिला समोर ऋषी दिसतो. तेवढ्यातच आता ऋषी दिसल्यावरती लगेच ऋषी बोलतो की साधना मावशी तुम्ही, आणि तुम्ही कमळीच्या आई. आता हे सर्व ऋषीचे शब्द ऐकल्यावरती आता तिथं कमळी आणि निघी येतो. तेव्हा आता कमळी बोलते की आई, म्हणजे तू एवढ्या दिवसापासून ज्या घरी काम करत होती साधना मावशी म्हणून ते ऋषी सरांच्या घरी, आणि आई तू खूप दिवस झाले मुंबईत असून पण मला भेटली नाही गं, असं का केलं आणि काय कारण होतं आई, तू खोटे बोलले. तर हे सर्व लपून छपून कमळीच्या घराबाहेर आलेली नयनतारा ऐकत असते. आणि नयनतारा आता दोन्ही हाताने टाळी वाजवते आणि बोलते की वा, काय ड्रामा चाललाय इथं. साधना, ज्या बाईवरती मी खूप प्रचंड विश्वास ठेवला, ती साधना नव्हे तर सरू आहे, आणि ती पण कमळीची आई. तेव्हा आता लगेच त्यांच्या समोर येते आणि कमळीच्या आईच्या कानाखाली जबरदस्त अशी मारते, कारण नयनताराला खोटं बोललेल्या लोकांपासून खूप राग असतो. तिला खोटं बोलणं अजिबात पटत नाही. तेव्हा आता ऋषी बोलते, ही आई काय करतेस तू, साधना मावशीला का मारतेस. तेव्हा लगेच इकडे नयनतारा बोलते की ऋषी, तुला तर मी घरी जाऊन बघते, आणि तुला मी 3 दिवस झाले सतत कॉल करते, त्याच्यावर तर मी घरी बोलणार. अगोदर मला या साधनाशी आणि या कमळीशी बोलू दे. त्यावर आता लगेच इकडे नको ते आरोप आता नयनतारा, साधना आणि कमळीवरती लावते. त्यावर आता बोलते की तुम्ही माय लेकीनं ठरूनच आली होती ना गं साधना तू माझ्या घरी, की कसं लेकीला तुझ्या एवढ्या श्रीमंताच्या घरी पोचवायचं, आणि त्यामुळे माझ्या ऋषीला कसं तुम्ही फसवणार. खरंच ठरूनच आली होती ना. आणि ही तुझी मुलगी ही सुद्धा खोटारडी आहे, सतत माझ्या मुलाच्या आजूबाजूला असते. कसं तिला ऋषीशी लग्न करून माझ्या अन्नपूर्णा आजीलासुद्धा हिने फसवलं, जिचं तिच्यावर खूप प्रेम होतं, आणि आता माझ्या भोल्या भावल्या ऋषीला तू फसवायला चालली. खरंच कमळी, मला ही अपेक्षा तुझ्याकडून नव्हती. आणि साधना, तुला सांगते, तू तर काही बोलूच नको. तेव्हा साधना आता तोंडातून एक शब्दही काढत नाही, आणि पुन्हा आता नयनतारा लगेच साधनाला मारायला जाते, कारण तिला प्रचंड असा राग आलेला असतो. आणि ऋषी असा कमळीच्या शेजारी उभं राहताना बघून मात्र तिला खूप राग आला, म्हणून ती आता मारायला जाते. तेवढ्यातच तिथं येते ते म्हणजे राजन आणि लगेच अन्नपूर्णा. तेव्हा अन्नपूर्णा आता लगेच इकडे नयनताराचा हात पकडते आणि बोलते की थांब, ती काहीही खोटं बोललेली नाही आहे, आणि तू म्हणतेस ना नयनतारा की तिला तुझ्या पैशाचा मोह आहे, तर गौरीला काहीही मोह नाही. त्यावर आता गौरी बोलते की आई काहीही सांगू नका. त्यावर राजन बोलते की गौरी तू शांत बस. त्यावर आता असं गौरी ऐकून इकडे थोड्या वेळासाठी सर्वजण आजूबाजूला उभं असलेले कमळी, निगी आणि नयनतारा आणि ऋषीसुद्धा चकित होऊन जाते की आजी आता गौरी का बोलतं. त्यावर आता इकडे अन्नपूर्णा बोलते, तुला माहिती आहे की नयनतारा, तिला पैशाचा मोह नाही आहे, ती राजनची बायको आहे, आणि ती सरू साधना या नावाने का राहिली मला माहिती नाही, पण आज खूप दिवसांनी मला गौरी मिळाली. तू तिला भलतंच बोलू नको, कारण ती माझ्या अन्नपूर्ण निवासची मालकीन आणि पूर्ण प्रॉपर्टीची मालकीन आहे. तिला तुझ्या पैशाचा काहीही मोह नाही आहे. त्यावर आता नयनतारा तिथून रागातच निघून जाते, आणि तिला काय चाललेलं आहे काहीही कळत नाही. तर तेवढ्यातच आता लगेच आजी बोलते की का असं केलंस गौरी, तू का माझ्या राजांचा संसाराचा अर्ध्यावर सोडून आली, आणि सांग ना गं माझी नात कुठं आहे. त्यावर आता लगेच कमळी लगेच गौरीच्या समोर येते आणि बोलते की आई काय चाललेलं आहे, कधी साधना कधी तुला गौरी बोलतायत, काय चाललं. त्यावर आता लगेच अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं. अन्नपूर्णा पुन्हा कमळीला विचारते की ही तुझी आई आहे,
त्यावर आता कमळी बोलते की हो आजी, ही माझी आई आहे. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा कमळीला मिठी मारते आणि आता खूप खोटं बोलून कंटाळलेली अशी गौरी आता स्वतःच्या तोंडून सांगते की कमळे, हे बघ, या सिद्धटेक गावात तू लहानपणापासून जेव्हापासून मी तुला घेऊन आली तेव्हापासून खूप रहस्य मी तुझ्यापासून लपून ठेवले. पण आज नाही गं, मला खोटं बोलायचं नाही. तुला तुझ्या वडिलाचं प्रेम मिळावं हीच आता अपेक्षा माझ्या मनात आहे. पण फक्त आणि फक्त त्या कामिनीमुळे मी हे सर्व लपून ठेवलं. पण आता बस झालं. आता मला त्या कामिनीला भ्यायचं काहीही काम नाही. मला तिची भीती बाळगायचं काहीही काम नाही. आता आई, तुम्हाला वचन द्या की तुम्ही तुमच्या नातीचं, कमळीचं सदैव रक्षण करणार त्या कामिनीपासून. त्यावर इकडे राजन, ऋषी आणि अन्नपूर्णा आता गौरीला पूर्ण मनापासून वचन देतात की काहीही झालं तरी त्या कामिनीचा, रागिणीचा कमळीच्या केसायला धक्कासुद्धा लागू देणार नाही. अशा प्रकारे आता सिद्धटेक गावात खूप रहस्याचा उलगडा होत आता सरूच हीच साधना आहे आणि साधना हीच गौरी आहे, अशा खूप मोठा रहस्याचा उलगडा झालेला आहे सर्वांसमोर. तर अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता पूर्ण फॅमिली एकत्रित आलेली आहे. पण आता ही एकत्रित फॅमिली जेव्हा मुंबईला अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार तेव्हा कामिनीचा चेहऱ्याचा रंग तर उडणार आहे. पण नेमका आता कामिनी काय धमाका करणार आहे? आता आजीपर्यंत स्वतःच्या तोंडून सरूने जे काही सत्य सांगितलं कामिनीबद्दल, त्यानंतर आजी खरंच आता कामिनीला घरात ठेवून घेणार आहे का? आणि खरंच आता लवकर कमळी ऋषीच्या प्रेमात पडणार? हा पार्ट 2 पाहणं खूप असा मजेदार असणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, अशी जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.